तर नमस्कार मंडळी, तुमचा परत एकदा आपल्या मालवणी मिनी ब्लॉग आणि मालवणी पोरे यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. आज तुमचं भाव येऊन पोचलेलो होतो मुनग्याच्या यात्रेक, जी 5 दिवस असता आणि तिच्यातलो ह्यो असा तो 3रो दिवस. मी आपलो माझ्या सगळ्या मित्र परिवारावांगडा ही जत्रा फिरा केली. जत्रेक ना बाहेर गर्दी काय दिसा नाही होती, कारण थंय गेल्यावर माका असा काय कारण कळाले की गर्दी सगळी एकाच जागेरच झालेली होती. मग काय आम्ही पण हडेन तडेन वाईट फिरला आणि कडेन कडेन आपले देवळात जाऊक निघाला. सगळ्यात भारी त्या म्हणजे या प्रवेशद्वार, जा सगळ्या भाविक भक्तांचा मन एकदम वेधून घेऊ होता. तर मंडळी, या प्रवेशद्वार कसा वाटला ना, आता जरा कमेंट मध्ये तुम्ही पण सांगा. प्रवेशद्वाराने बघला आणि त्याच्यानंतर आम्ही भुतूर जाऊक निघाला. देवळाच्या भुतूरच्या कडे साईडिक थोडी नाही तर जास्तच गर्दी होती. ती गर्दी बघून आणि हैसूरला या सगळं दृश्य बघून एकदम भारीच वाटा होता. जसे मंदिराच्या भुतुरी लावना तशी विठ्ठलाची मूर्ती एकदम लाजवाबच वाटा होती. आणि नंतर आम्ही मंदिराच्या जसे आतमध्ये गेलो ना, तर आमका नंतर कळालं की ही सगळी लोक आतमध्ये गर्दी कशा करीत होती. दर्शनाच्या रांगेत गर्दी थोडी कमीच होती, पण गर्दी जास्त होती ते म्हणजे पकवाज वादक सुप्रसिद्ध योगेश सामंतेंचा वादन बघूसाठी. जा की आता तुम्ही पण बघा. भजनाचं सगळं मोठं ब्लॉग आपल्या चॅनलवर अपलोड झालेलो असा, तो पण जाऊन नक्कीच बघा. अकडेन तकडेन थोडी जत्रा फिरलावणी त्यांच्यानंतर गाडीवाल्यांच्या काकांच्या थईला. त्या काकांका सांगले की एक गाडीची फेरी माका द्यावा. ते म्हणाक लागले, तुझ्या गाडीवरच्या वडी तकडे बैलगाडीवर काढ, अय माझ्या गाडीवर नको. काकाने काय गाडी चालूक दिलेली नाही, त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी ठरवलं की तोंडाची गाडी चालून पोटाक पेट्रोल भरायचं. अय आता सगळ्यांनी आपल्या चर्चेत काहीतरी घेऊन काहीतरी मागवल्याने होता. मी आपलं एका कोणात बसाने काय मागवतात आणि काय खाताल ह्या बघी होतं. पण विषय जसं मागवल्याचं येईल तसं तुमचं भाव जाऊन बसलो मधी आणि उचलल्यान मग अर्धी भजी करता विचारा महेशची सगळीच प्लेट आम्ही सगळ्यांनी सपून टाकली होती. ह्याची भजी जशी खाऊन झाली तशी आमच्या समोर इलो आमचो कट वडापाव आणि त्याच्यात आपल्या यश भावासोबत झाली ती गद्दारी. त्या म्हणजे आर्यनने त्याचा अर्ध पाव फोडवलेला आहे. मस्तपैकी खालाव आणि त्याच्यानंतर घराक जाऊक निघाला. तर मंडळी ना, तुमका जर आजचो आपलं हे मिनी ब्लॉग आवडलो असतात तर तुमच्या भावाक जाता आता बरोबर लाईक सबस्क्राईब फॉलो तेवढा करून टाका. चला.